स्वागत आहे तुमचे आपल्या टी ए मोटिवेशनवर. आज आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात की जे वरवर आपले खूप जवळचे वाटतात, आपल्याशी गोड बोलतात, हसतात, आपले यश पाहून टाळ्या वाजवतात. पण आतून त्यांच्या मनात एक वेगळीच आग पेटलेली असते. ही आग म्हणजे जळण, मत्सर, हेवा. जळणारा माणूस कधीही सरळ शत्रूसारखा वागत नाही. तो हळूहळू शांतपणे पण खोलवर घाव घालतो. यामुळे अशा लोकांना ओळखणं खूप गरजेचं असतं, कारण ते तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. जडणाऱ्या माणसाचं पहिलं लक्षण म्हणजे तो तुमचं कौतुक करताना देखील टोमणा मारतो. तो म्हणेल, हो, बरं आहे तुझं काम, पण नशीब जोरावरच झालं असेल. वरून कौतुक, आतून कमी लेखण्याचा प्रयत्न. हा माणूस कधीही तुमच्या मदतीला, मेहनतीला पूर्ण मान्यता देत नाही, कारण जर त्याने ती दिली तर त्याला स्वतःचं अपयश मान्य करावं लागेल. दुसरं लक्षण म्हणजे तुमच्या यशाची बातमी ऐकल्यावर त्याचा चेहरा क्षणभर बदलतो. तो हसतो, पण त्या हसण्यात मनापासून आनंद नसतो, डोळ्यात चमक नसते. जळणारा माणूस शब्दांनी आनंद व्यक्त करतो, पण त्याचं शरीर, त्याची देहबोली त्याला उघड पाडतं. आता पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. असा माणूस तुमच्याशी स्पर्धा करतो. जळणारा, पण ती स्पर्धा आरोग्यदायी नसते. तो स्वतः पुढे जाण्याऐवजी तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या प्रत्येक पावलावर तो लक्ष ठेवतो. तुम्ही काय केलं, कुठे गेलात, कोणाशी बोललात, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं, कारण माहिती हीच त्याची शस्त्र असतात. जळणाऱ्या लोकांना तुमचं आत्मविश्वास खूप खटकतो, त्यामुळे ते तुमच्यात शंका निर्माण करतात. तुला वाटतं का तू हे करू शकशील? हे तुझ्यासाठी थोडं जास्त नाही का? असे प्रश्न ते मुद्दामून विचारतात. त्यांचा उद्देश मदत करणं नसतो, तर तुमच्या मनात भीती पेरणं असतं. असा माणूस तुमच्या यशापेक्षा तुमच्या चुका जास्त लक्षात ठेवतो. तुम्ही 10 गोष्टी बरोबर केल्या तरी तो एक चूक शोधून काढेल आणि तीच पुन्हा पुन्हा सांगेल, कारण त्याला तुमचं परिपूर्ण असणं सहन होत नाही. जळणारा माणूस अनेकदा तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतो. समोर गोड, मागे विष. तो इतरांना सांगतो की तो फार गर्विष्ठ आहे, तिला फार हवा आली आहे. खरं तर तो स्वतःच्या असुरक्षिततेचं ओझं तुमच्यावर टाकत असतो. असा माणूस तुमच्या आनंदाच्या क्षणी शांत होतो आणि तुमच्या दुःखाच्या क्षणी जास्त सक्रिय होतो. पण अडचणीत असाल तर लगेच सल्ले देईल, पण मनात कुठेतरी आनंद मानत असतो की बघ, याचंही काही बरोबर नाही. जडणाऱ्या लोकांची अजून एक सवय म्हणजे ते नेहमी तुलना करतात. तुमची तुलना इतरांशी करतात, कधी तुमच्यापेक्षा, कधी जास्त. या तुलनेचा उद्देश तुम्हाला प्रेरणा देणं नसतं, तर गोंधळात टाकणं असतं. नेक्स्ट भाग स्किप करू नका, कारण तोही अगदी महत्त्वाचा आहे. असा माणूस तुमच्या प्रगतीला कधीच सरळ स्वीकारत नाही. तो कारणं शोधतो. ओळखी, नशीब, परिस्थिती, मेहनत, शिस्त, संयम हे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतात, कारण ते शब्द त्याला स्वतःला आरशात पाहायला भाग पाडतात. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे जळणारा माणूस तुम्हाला तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मूल्यांपासून, तुमच्या स्वप्नांपासून, तुमच्या खऱ्या लोकांपासून. तो म्हणेल, हे सगळं सोड, कशाला एवढा त्रास घेतोस? कारण जर तुम्ही थांबलात तर त्याला स्वतःला थांबल्याचं दुःख जाणवणार नाही. आणि अशा लोकांना ओळखणं म्हणजे त्यांच्याशी भांडण करणं नव्हे. त्यांना बदलण्याचा. प्रत्येकजण तुमच्या यशाचा साथीदार नसतो. काही लोक फक्त प्रेक्षक असतात, तेही जडणारे. हे सगळं समजून घेताना मन लावून विचार करा, आजूबाजूला पहा
आणि पुढचा भाग लक्ष देऊन समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे की स्वतःला कसं वाचवायचं. आणि लक्षात ठेवा की ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय इथून जाऊ नका. कारण तुम्ही जरी ह्या व्हिडिओला लाईक केला तर याच्यासारखे व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये याच्यासारखे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. आता आपण जडणाऱ्या लोकांची अजून खोलवर माहिती समजून घ्यायला हवी. कारण काही लक्षणं तर इतकी सूक्ष्म असतात की ती सहज लक्षातही येत नाही, पण त्यांचा परिणाम मात्र खूप खोलवर होतो. असे लोक तुमच्याशी थेट वाईट वागत नाही, उलट कधीकधी ते स्वतःलाच तुमचे सर्वात मोठे हितचिंतक दाखवतात. जडणारा माणूस अनेकदा "मी तुझ्याच भल्यासाठी सांगतोय" या वाक्यात लपतो. तो तुमच्या निर्णयावर सतत शंका घेतो, तुमच्या प्लॅनमध्ये उणिवा काढतो आणि तुमचं धैर्य हळूहळू कमी करतो. बाहेरून तो काळजी दाखवतो, पण आतून त्याला तुमची प्रगती थांबलेली पाहायची असते. असा माणूस तुमच्या आयुष्यात अचानक खूप इन्स्टंट दाखवायला येतो. खास करून जेव्हा तुम्ही पुढे जात असता. तुमची माहिती काढणं, तुमचे प्लॅन समजून घेणं, तुमच्या कमकुवत जागा ओळखणं, हे सगळं तो नकळत करत असतो. कारण जडणाऱ्या माणसाला तुमची ताकद कमी करायची असते, थेट नाही पण हळूहळू. जडणाऱ्या लोकांचं अजून एक मोठं लक्षण म्हणजे ते तुमचं यश स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. "मी नसतो तर हे शक्यच नव्हतं, माझ्या सल्ल्यामुळे तो पुढे गेला" अशा वाक्यातून ते तुमचं श्रेय कमी करतात आणि स्वतःला मोठं दाखवतात. असा माणूस तुमचं यश साजरा करत नाही. पार्टीत आनंदाच्या क्षणी तो गप्प असतो, फोन उचलत नाही किंवा कारणं देत नाही. पण जिथे तुमच्यावर टीका करण्याची संधी असेल तिथे तो सर्वात पुढे असतो. जडणाऱ्या लोकांना तुमची स्वतंत्र ओळख खूप खटकते. तुम्ही स्वतःचा विचार करता, स्वतःचे निर्णय घेता, हे त्यांना आवडत नाही. त्यामुळे ते तुम्हाला गोंधळात टाकतात. तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावतात. असा माणूस तुमचं ऐकतो, पण समजून घेण्यासाठी नाही, तर तुमच्यावर वापरण्यासाठी. तुम्ही सांगितलेली एखादी कमकुवत गोष्ट तो योग्य वेळ आली ही पाहून इतरांसमोर काढतो किंवा तुम्हालाच आठवण करून देतो. जडणाऱ्या लोकांची अजून एक सवय म्हणजे ते कधीच जबाबदारी घेत नाही. चूक झाली तरी कुणीतरी दुसराच कारणीभूत आहे आणि जर तुम्ही पुढे गेलात तर त्यामागेही कुणीतरी दुसराच असतो. सगळ्यात धोकादायक लक्षण म्हणजे असे लोक तुमच्या अपराधी भावना निर्माण करतात. तुम्ही पुढे गेलात तर त्यांना वाईट वाटतंय, तुम्ही आनंदी असाल तर कुणीतरी दुखवतंय, अशी भावनिक दबाव ते तयार करतात. अशा वेळी स्वतःला वाचवणं खूप गरजेचं असतं आणि सगळ्यांशी सगळं शेअर करणं थांबवा. तुमच्या यशाच्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. शांतपणे काम करा आणि परिणाम बोलू द्या. नेक्स्ट खूप छान आहे, म्हणून हा पार्ट स्किप करू नका. जडणाऱ्या लोकांशी वाद घालवण्यात ऊर्जा वाया घालवू नका. ते कधीच मान्य करणार नाही. तुमची प्रगतीच त्यांना सर्वात मोठं उत्तर असते. लक्षात ठेवा, प्रत्येक हसवणारा तुमचा चाहता नसतो आणि प्रत्येक विरोधात करणारा शत्रू नसतो, पण तो तुमच्या आनंदात अस्वस्थ होतो, तो कधीच तुमचा नसतो. आणि आपले लोक कसे ओळखायचे हे या विषयावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही नक्की पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आज हे शब्द तुम्हाला कुठेतरी भिडत असतील, कुणाची तरी आठवण करून देत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण योग्य वेळी ओळख झालेली जडणारी माणसं आयुष्यातून दूर ठेवणं हीच मानसिक शांततेचं खरं गमक आहे. पुढे जाण्यास थांबवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशा लोकांपेक्षा स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष ठेवा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टी मोटिवेशनला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही असेच व्हिडिओ प्रोव्हाइड करत असू. धन्यवाद.